आणि नवीन एक कॅन्सर हॉस्पिटल मी उद्घाटन करतोय. 30 तारखेला गौरवान्वित राष्ट्रपती येणार आहेत, त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. जिल्हा मंत्री प्रल्हाद जोशीजी, लोकल MP, लोकल MLAs हे सगळे आमचे गेस्ट आहेत. देशामध्ये टाटाचं नाव सोडून किती तर वर्ष इडी हा देशाचे सगळे पेशंट लोड पुरी टाटाकडे होते. मी पुष्कळ बघितलं, रस्त्यावर झोपत होते तिकडे टाटाचे हॉस्पिटलचे बाहेर, का म्हणजे बेड मिळत नव्हते, अपॉइंटमेंट मिळत नव्हते. म्हणून आज देशामध्ये जास्तीत जास्त रोग म्हणजे हार्ट पेशंट म्हणत होते, हार्टपेक्षाही जास्त आता कॅन्सर पेशंट झालेले आहेत देशामध्ये. आणि पुढच्या 20 वर्षामध्ये जगातले आम्ही लीडर होणार आहे कॅन्सर पेशंट. हा परिस्थिती आमच्या देशामध्ये आहे. त्याला कारण म्हणजे आमची राहणी, आमच्या जीवनाची पद्धत, पर्टिक्युलरली हा एरियामध्ये तंबाखू खाणारे जास्त आहेत, गुटखा खाणारे जास्त आहेत. त्याच्यामुळे नवीन पिढी जास्त पेशंट व्हायला लागली आणि त्याचे फक्त तिथंच थांबत नाही, त्यांच्या मुलांना सुद्धा ते लागते. असं परिस्थिती हा देशामध्ये हे बघून केली सोसायटी साधारण 300 बेडचे हॉस्पिटल साधारण और पेनाल्टी 100 ರೂಪಾಯಿ ಹಾಕ್ಬೋದು. ಆದರೆ ಅದರ ಗ್ರಾಹಕ ಉಪಯೋಗಿಸೋನಿಗೆ 900 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ 10% ಪೆನಾಲ್ಟಿ ಬಿದ್ದರೆ 90% ಗ್ರಾಹಕರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದಂಗೆ ಆಗ್ತದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅದು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಇಲಾಖೆ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿಗಳು ಬರ್ತದೆ. ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಇರೋದ್ರಿಂದ ಡೆಲ್ಲಿವರೆಗಿರೋ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಒಳಗಡೆ ಬರ್ತದೆ. ನಾವು ಕೂಡ ಸ್ವಯಂ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಅಳತೆಯಲ್ಲಿ 5% 10% ತೂಕ ಕಡಿಮೆ ಆದರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ದವಸ ಧಾನ್ಯಗಳನ್ನು ತೂಕ ಕಡಿಮೆ ಕೊಟ್ಟರು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೇವೆ. ಅದನ್ನ ಸರಿಯಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ, ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಕರ್ತವ್ಯ. ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಹಕ್ಕು. ಅದಕ್ಕೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಗ್ರಾಹಕರು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕು, ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ತೂಕವನ್ನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ತೂಕ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಇವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ದಿರ 10% ಲಾಸ್ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನ ಕಾಪಾಡೋದಕ್ಕೆ ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಇಲಾಖೆ ಇದ್ದು ಅದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಸಕಾಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯವರೆಗೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೇವೆ, ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ